आपण पाया पडून आधी आपण दर्शन घेतलं असतं. मंडळी हो, माझं नाव गजानन वाघ. मी प्रशासकीय अधिकारी म्हणजे माजी सहसचिव, आता वय 68 आहे. आणि माझ्याबद्दल तुम्हाला लोकांना खूप प्रेरणा मिळेल, कारण मी 2 भूमिकेत बोलणार आहे. एक स्वतःचे अनुभव आणि तुमचे थोडे कान करू शकतील, कारण आयुष्यभर कनिष्ठांचे कान आम्ही तोडले, वरिष्ठांनी आमचे कान तोडले. तर जाऊया, सर्वप्रथम चांगला भाग ऐकूया, तो म्हणजे माझा अनुभव. तुम्हा लोकांना विशेष प्रेरणा मिळावी म्हणून मी जेव्हा सेवानिवृत्त झालो तर माझं पोट नगाराचा नगारा होता. म्हणजे किल्ल्यावर तंबोरे बघा की 90 महिने तर सोडा, 10व्या महिन्याच्या बाईचं पोट. कारण शासकीय अधिकारी असल्यामुळे काय करायचं रात्र, काय खायचं रात्रभर ते समजून जायचं. आणि मग ती खूप कमी म्हणून 30 गोळ्या घ्यायच्या, ब्लड प्रेशर, डायबिटीज, किडनीच्या गोळ्या. आणि मी लोकांना म्हणायचं आता रिटायर झालो 2-3 वर्ष एखाद्या अटॅकने मरून जाईल, कारण आपल्याला माहीतच नसतं की असे ब्रह्मदेव आहेत म्हणून जिवंत ठेवणार. आणि रसायनच्या गुरुजींना मी 3-4 वर्षापूर्वी यूट्यूबवर पाहिलं आणि त्यानुसारच फॉलो करत गेलो. तर आज मी जे उभा आहो, माझं 83 किलोचं वजन 64 वर स्थिर झालं. माझ्या 30च्या 30 गोळ्या बंद झाल्या आणि किडनीच्या गोळ्या बंद झाल्या सर्वच. तर मी एकदम चकित झालो, म्हटलं अरे बापरे, एवढी महान ही विद्या. आता हा झाला माझा पहिला भाग. दुसरं मी तुमचं काम करण्याचं. तुम्ही पाहिलं असेल की मागच्या वेळेस मी आलो ते 1-1 मिनिटात मी रेकॉर्डिंग केलं, आजही तेच करत होतो. तर हे कदाचित मी माझ्या आईच्या पोटात शिकलो होतो. माझी आई ग्रामीण स्त्री, आणि मग माझी आजी म्हणायची की मथुरे जा, त्या वाठारे साहेबांच्याकडे भागवत चालू आहे, तिथे 2 शब्द कानावर पडतो. तर तो गुण माझ्यामध्ये आला. आणि त्याचा फरक असा झाला की मंत्रालयात सुद्धा मुख्यमंत्र्यांची मीटिंग असो की पंतप्रधानांची असो, त्या मीटिंगमध्ये किमान चांगलं फराळ खायला मिळतं या आशेने जाऊन बसायचा. आणि 2 शब्द कानावर पडतात की दुहेरीला. तर तुम्ही लोक येता, आपले फक्त इकडे बघता आणि ऐकता. माझी सर्वांना विनंती आहे, साहेब किती नम्र आहेत ज्ञानेश्वराप्रमाणे. ते मला बाबा 2-4 वेळा बोलले, मी काही शिकलेला नाही, मी काही तुमच्या फार मी एकदम टंग शिकलो म्हटलं. परंतु आता जेव्हा मी 2 वेळा भाषण सिरियसली ऐकलं तर साहेबांचं मराठी हे जागतिक दर्जाचं मराठी आहे. यांचं एक वाक्य जरी या आपल्या UPSCच्या अधिकाऱ्यांनी जर आत्मसात केलं तर देश बचायला उशीर लागत नाही. एवढी ही मराठी म्हणजे भाषा कठीण नाही, आपण म्हणून ऐकत नाही. आणि म्हणून माझी आता तुम्हाला लोकांना विनंती आहे की पुढच्या वेळेस किंवा सतत यूट्यूबवरून सुद्धा निवड 1 तास भाषण चालू नका. कागद पेन घ्यायची, वाक्याचा अनालिसिस करा आणि याच्यातनं आपलं नवीन जीवन घडू शकतं. आताच मी लंच घेताना छोटीशी 3 वर्षाची मुलगी होती, तिची आईवडील आणि दुसरी 8 वर्षाची मुलगी होती. लगेच तिथं बाईट घेतला. म्हटलं मॅडम, आपण या पिझ्झा खूप चांगलं केलं, कारण 3 वर्षाची मुलं उठसूट पिझ्झा ते 5 रुपयाला मागते आणि दुसरीकडे चालूच असतं की त्याचा खजाना मोठं आहे, हे आहे. तिसरी गोष्ट, समाजसेवा करायला काही वेळ आणि पैसा लागत नाही. मी साधं रिक्षातून जरी आलो तर रिक्षाचा नंबर घेतो, त्याला साहेबांच्या 2-4 क्लिप पाठवतो, नंबर पाठवतो त्यांचा माझा, आणि शेवटी त्याला मंत्र देतो की तुला काही नाही समजलं, कोणाला BP डायबिटीस काही असला वाठारे साहेबांच्याकडे पाठव किंवा मला माझा नंबर मी त्यांच्याकडे मार्गदर्शनला घेऊन जाईल. आता ही विद्या काय असतं की साहेब खूप शिकलेले आहेत, आपल्या डोक्यात जसं जाईल तसं पुढे सांगतील. परंतु ही विद्या एवढी महान आहे की पूर्वी आपल्याला लाज वाटायची, संकोच वाटायचं. पण आता स्टेशन
1,00,000 रुपयाचं नवीन बाळ आणून देऊ, हे करू ते करू. या विद्येने नॅचरल डिलिव्हरी, मजबूत बाळ आणि त्या आईला पुढे बाळाचं संक्रमण समजणार. तर अशी महान विद्या आहे. आपण लोक भाजी घ्यायला गेला, एखादा भाजीवाली दिसली, तिच्याशी थोडं हे केलं, सुशिक्षित आहे, 10वी 12वी आहे, अगं बाई हा मेसेज तुझ्यासमोर व्हॉट्सअपवर पाठवून दे. म्हणजे समाजसेवा करायला की प्रत्येक वेळेस स्टेज आणि भाषण हे पाहिजे असं नाही. किंवा तुमच्या ग्रुपमध्ये जरी टाकलं की वाटायला सांगता भजन नंबर हा आहे, तर लोकांना माहिती मिळेल. तर अशा रीतीने आपण सतत अभ्यास राहा. आणि यांचे भाषणं जरी मराठीमध्ये असले तरी ती कलेक्टरच्या कमिशनरच्या जागतिक दर्जाची मराठी आहे. प्रत्येक आपल्याला चिंतन करायचे असं काय म्हटलेलं आहे. आणि म्हणून मी प्रत्येक वेळेस आलो की नवीन नवीन पॉईंट थोडासा अर्थ समजतो. तर आपण अभ्यासू राहा, समाजसेवेचे राहा आणि ते खरं साहेबांचं योगदान होईल. आज त्याला मी नंतर कट करेन. आमच्या घरी जरी 2 पाहुणे आले तर आम्ही टाळतो, बाबा नाही आलं तर बरं. मी तर चक्क लोकांना सांगतो की म्हाताऱ्या लोकांना घरदारच नसतं. प्रत्येकाच्या तुम्ही माझे 2 गाड्या ते तुमच्या मुलाचे सुनेचे आहेत, तुमचे प्रायव्हसी त्यांना आता आवडत नाही. तर आपण सतत समाजसेवी राहा, लोकांना सतत या गोष्टी सांगत राहा. बरेचसे सिनियर सिटीजन आहेत, सिनियर सिटीजन ग्रुपमध्ये या गोष्टी सांगा आणि आमचे नंबर देत चला. जास्त हे वाटलं बाबा हे वाटायला सांगतो नंबर आहे, हा माझा वाटचा नंबर आहे. तर एवढं बोलून 2 शब्द थांबवतो आणि साहेबांचे पुन्हा एकदा आभार मानतो की पुढचे शिबिर असले की मला सांगा. साहेबांनी मान्य केलं, प्रिन्सिपल साहेबांनी की टीम मी सर्व हॉल भरतो. म्हणजे बाकी लोकांना ते हेच राहिलं.